नमस्कार प्रेक्षकांनो, मी अनघा। माझी आवडती सिरियल हे आपल्या चॅनल अनलॉक झालंय। आनंदाची बातमी आहे ना। ये बड़ी अच्छी बात कही आप। यूट्यूबची काय मेहरबानी झाली माहिती नाही, पण आपलं हे जुनं चॅनल परत वापस आलंय। त्यामुळे माझ्या सगळ्या सबस्क्रायबरना पुन्हा एकदा हॅलो, थँक्यू। क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है। पण जेव्हा सिरियल बघतो तेव्हा आपल्या मनामध्ये येतं ना की हे असं झालं असतं तर बरं झालं असतं, तसं झालं असतं तर बरं झालं असतं। हे आपण आता रोस्ट करून बोलणार आहोत। आपल्या ह्या चॅनलवरती तुमच्या कमेंट्स या चॅनलवर भरभरून आल्या पाहिजेत, जसं तुम्ही मागच्या वेळेला करायच्या अगदी तशाच कमेंट्स करायच्या आहेत। आणि आपण आज ठरलं तर मग ह्या मालिकेविषयी थोडीशी सुरुवात करणार आहे मी। खरं तर ही सुरुवातच आहे, खरं आपलं रोस्टिंग पुढे चालू होणार आहे। तर प्रेक्षकांनो, तर मालिकेमध्ये खूप मोठा ट्विस्ट आलेला आहे। साक्षीला आता अटक होईल का, काय वाटतं तुम्हाला? मला जरा डाऊट येतोय हा। प्रियाची आज त्यांनी खूप मजा दाखवली आहे सुरुवातीला। अर्जुनने प्रियाला चांगलं पळवून सोडलंय। आधी तर तो विचारतो तू सिनियरला विचारून इथे आली आहेस का? मग ती म्हणते नाही, बाबाला नाही माहितीये, मी तर पूर्णाजीला भेटायला आली आहे। मग अर्जुन म्हणतो पूर्णाजीला भेटायला आली आहेस ना, का मला लाच द्यायला आली आहेस? आता हे ऐकल्यानंतर ती तत्पप्पा करायला लागते, नाही 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 तसं काही नाही। पण केवढी धीट दाखवली आहे ना ती, तरी सुद्धा ती म्हणते अगं सायली कोण मैत्रीण आली आहे, चल ना आपण भेटूया तिला। मग सायली म्हणते अगं ये ना, ये बस। मग कल्पनाताईंना सायलीने आधीच थोडी कल्पना दिलेली आहे, असं घेतलंय आणि सगळं काही सांगितलंय शिवानीबद्दल। त्यामुळे कल्पनाताई सुद्धा प्रियाला पळवण्याच्या प्लॅनमध्ये सामील झाल्या आहेत। आता कल्पनाताई तिला टेबलावर बसवतात आणि म्हणतात अगं बस बस, काय चहा कॉफी घेशील का? अगं मी तुझ्यासाठी स्थळ बघितलंय। अरे देवा, आता ही आणखीन घाबरते, काय स्थळ? आणि मग अर्जुन म्हणतो थांब थांब, आता सिनियरला फोन लावतोच। आणि मग मात्र प्रिया अशी घाबरते, नाही 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 मी निघाले। आता असं करून ती लगेच बाहेर पळते। असो, जोकसपाट त्यांनी हा सीन खूप छान दाखवलाय, म्हणून मी तुम्हाला थोडा डिस्क्राईब केलाय। पण आता कोर्टात पोहोचल्यानंतर मात्र प्रियाची जे काही धाबे दणाणले आहेत ना, थोडंसं जरा अनएक्सपेक्टेड दाखवलं त्यांनी। खरं तर प्रेक्षकांनो, त्यांनी मधुभाऊ डाकोरे हे आधीच सिद्ध करायला पाहिजे होतं, म्हणजे एवढी लंबी केस चाललीच नसती। ये बड़ी अच्छी बात कही आप। दोघांनी एकमेकांकडे बघून जी काही नौटंकी केली आहे ना, दोघं जण असे दाखवत होते जसं काही एकमेकांचे कट्टर शत्रू आहेत। आणि जाताना मात्र चैतन्य अर्जुनला डोळा मारून जात असतो। कुसुम कौतुक पण करते हा चैतन्याचं। आजच्या भागाबद्दल फक्त मी तुम्हाला डिस्कशन करतेय, तसं तर आपण अख्खी मालिका रोस्ट करणार आहोत लवकरच। अरे मुझे चक्कर आने लग गया अब। छान सीन दाखवलाय। चैतन्य साक्षीला अलर्ट करतो की तू माझ्यापासून काही लपवत तर नाहीयेस ना। प्रिया तिला फोन करून सांगायचा प्रयत्न करते बरं का शिवानीबद्दल, पण नेमका चैतन्य तिला कॉल रिसीव्हच करू देत नाही प्रियाचा। आणि तिला पुन्हा विचारतो तू माझ्यापासून काही लपवत तर नाहीयेस ना। पण आता साक्षीला अण्णाचे वाक्य आठवतात की तू त्या गडकरीला हे सांग की तू त्या दिवशी नशेत नव्हती, थोडंसं खोटं बोलली म्हणून सांगून दे। पण साक्षी काही तिच्या वडिलांचं ऐकत नाही आणि त्याचे परिणाम तिला भोगावे लागणारच आहेत। असो, पण आता चैतन्याने तिला पुन्हा एकदा सांगितलं की टेन्शन घेऊ नको, अर्जुन तुला प्रश्न विचारेल, असं तसं बरंच काही छान मग तगमग होत असते तिला। असं वाटत असतं कधी साक्षीला शिवानीबद्दल सांगू आणि कधी नाही। पण नेमकं काय होतं, रविराज कोर्टामध्ये आल्या तिला म्हणतात साक्षीशी कुठलाही संबंध ठेवू नको आणि तिच्याशी जवळीक साधायचा प्रयत्न करू नकोस तन्वी, जा तू बाजूला बस। त्यामुळे नागराज आणि प्रियाला चुपचाप मागे बसावं लागतं। खरं तर ते दोघं जण का आलेत कोर्टात ते मला कळलं नाही। असो म्हणा, तिचा संबंध आहे शेवटी आश्रमाशी म्हणून आली असेल। तर आता ही बसली आहे मागे। पण आता जेव्हा अर्जुन साक्षीची उलट तपासणी घेत असतो तेव्हा प्रियाला मात्र घाम फुटलाय आणि आता तिला लक्षात आलंय की मेलो, आपण सगळेजण मेलो। आणि हे ती नागराजच्या डोक्यात घालते आणि त्यालाही टेन्शन देते। मध्ये एव्हिडन्स प्रेझेंट केला आहे ना, त्यामध्ये त्यांनी अण्णाचं आणि साक्षीचं बोलणं जे रेकॉर्डेड आहे ना, म्हणजे साक्षीला अण्णा नाटक करायला लावतो, गाडी मागं घे पुढं घे, तू जिंकली आहे असं दाखव, असं जे काही त्यांनी दाखवलं आहे ना कोर्टामध्ये व्हिडिओ, तर त्यावरनं साक्षीला नक्की संशय येईल प्रेक्षकांनो की हे जे काम आहे ना हे चैतन्याचं आहे। त्यामुळे चैतन्याची लाईफ डेंजरमध्ये आहे। अरे मुझे चक्कर आने लग गया अब। साक्षीला आता नक्कीच चैतन्यावरती संशय येईल। पण मला असं वाटतं अर्जुन आणि चैतन्य जी खेळी साक्षीशी खेळताय तीच खेळी साक्षी चैतन्याशी खेळू शकते। पण आता हे जे नाटक आहे ते अर्जुन, सायली आणि चैतन्य या तिघांमध्येच आहे। त्यामुळे या रविराजांना बिचारांना माहिती नाही आहे। त्यामुळे कोर्टाची कारवाई सुरू होण्याच्या आधी त्यांनी चैतन्याला जरा ओरडलं असं म्हणायला हरकत नाही आहे, माझे सगळे ज्युनियर चांगले निघाले पण तू मात्र मला मान खाली घालायला लावली। आता त्यांचं हे वाक्य ऐकून अर्जुनला फार वाईट वाटलं, कारण रविराजांनी अर्जुनला ऑल द बेस्ट दिलं पण चैतन्याला नाही दिलं। त्यामुळे अर्जुन मनात विचार करतो की तुम्हाला कसं सांगू सिनियर, तुमचा ज्युनियरसुद्धा तुमचा ज्युनियर पठ्याच आहे, म्हणजे तुमचा ज्युनियर तुमच्याशी प्रामाणिक आहे असं कदाचित त्याला सांगायचं असेल। पण चैतन्य डोळ्याने असं खुणवतो त्याला आणि अर्जुन पुढे सुरू करतो कोर्टाची कारवाई।
रिया जेव्हा कोर्टामध्ये टेन्शन घेते ना तेव्हा मला काय वाटलं सांगू प्रेक्षकांनो, ही क्लिप बघा. अरे बाप रे, ये तो धोती खोल रहा है. असं प्रत्येकाला 4 जूनच्या दिवशी वाटणार आहे. त्यामुळे आता सगळ्यांना ऑल द बेस्ट. काय रिझल्ट येतोय ते बघूयात. अहो साक्षीबद्दल बोलते मी आणि 4 जून बद्दल सुद्धा. प्रेक्षकांनो काय वाटतं तुम्हाला, साक्षीला जेल होईल का यातूनही साक्षी एखादी पळवाट काढेल? मला नक्की कमेंट करून सुचवा. आणि तुमच्याशी समोरासमोर कनेक्ट होऊन असा रिव्ह्यू देण्याची कल्पना तुम्हाला कशी वाटते मला नक्की कळवा. आपण सगळ्या मालिकांवरती रोस्ट करणारे. तुमच्या नवनवीन काही आयडियाज असतील, कल्पना असतील तर त्या मला नक्की सुचवा. अजून तर मी तयारी करते. खरं तर हे मी खूप दिवसापासून करायचा प्रयत्न करते. तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल, कधी नशिबाने साथ दिली नाही, कधी वेळ मिळाला नाही. पण आता मात्र मी ठरवलं आहे, हे जे चॅनल आपलं ओपन झालं आहे त्यावरती फक्त आणि फक्त सिरियल रोस्ट करायच्या. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. भरभरून चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. एवढी अपेक्षा मी तुमच्याकडनं करूच शकते ना. ये बड़ी अच्छी बात कही आप. काय म्हणून प्रेक्षकांना आणखीन चॅनलला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा आणि तुमच्या कल्पना मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सुचवा. हां, धन्यवाद.